लहानपणी शाळेत जात असताना स्वातंत्र्य दिनाचा दिवस आणि आजचा कामावर जात असताना स्वातंत्र्य दिनाचा दिवस. तर नमस्कार, मी प्रिया तुमचं माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर सगळ्यांच्याच लहानपणी स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन याच्या आठवणी काही वेगळ्याच असतात. शाळेतून निघणारी प्रभात फेरी, वेगवेगळी भाषणं, ध्वजारोहण आणि वेगवेगळे कार्यक्रम जे शाळेमध्ये पार पडायचे. तर असं काही लहानपणाची सगळ्यांचीच आठवण असते, पण लहानपण सरून जातं आणि मागे राहतात त्या आठवण. तर आज मी गेले होते कामावर आणि आज होता ध्वजारोहणाचा कार्यक्रम. तर या कार्यक्रमासाठी मान्यवर म्हणून आर्मीमध्ये असलेले माजी सैनिक आणि ज्यांनी नेव्ही आणि एअरफोर्समध्ये आपली कामगिरी बजावली अशा सैनिकांना आमंत्रित केलं गेलं होतं. I wish you all a very happy Independence Day. This is 15th August, the happy Independence Day of our country. आणि या लहान मुलाच्या भाषणाने पुन्हा ते शाळेतले दिवस आठवले आणि शाळेतली भाषणंही आठवली. त्यानंतर उपस्थित असलेल्या मान्यवरांनी स्वतःचं मनोगत व्यक्त केलं आणि आम्हाला बहुमोलाचा संदेशही दिला आणि MD सरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. तर आपली प्रत्येकाची काहीतरी कर्तव्य आहे की देशासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. आपण काय केलं पाहिजे? आपण साध्या साध्या गोष्टी आहेत की रस्त्याने जाताना सिग्नल लागला तर या सगळ्यांच्या भाषणाने आणि त्यांच्या मनोगताने आम्हाला वेगळीच प्रेरणा मिळाली. मग काय, आम्ही सगळ्यांनी मान्यवरांसोबत फोटोज आणि व्हिडिओज काढून घेतले. माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद, बोल छत्रपती शिवाजी महाराज की जय, की जय, की जय. आणि अशा काही घोषणा दिल्यानंतर आम्हाला खाऊ वाटप झालं. तर खाऊमध्ये बुंदीचे लाडू होते, अगदी गोड होते. आम्ही सगळ्यांनी खाऊन घेतलं आणि मग माझ्या लक्षात आलं आपण तर सगळ्यांनी खाल्लं, पण आपला ऑस्कर राहिला. मग काय, ऑस्करलाही लाडू खायला घातला. पण खरं सांगू का, मी ऑस्करच्या जवळ जाते पण मला त्याची थोडीशी भीतीच वाटते, कारण मला लहानपणापासून असं वाटतं की कुत्रे चावतात, त्याच्यामुळे कदाचित वाटत असेल. मग काय, नाश्त्यामध्ये होता समोसा, तो खाऊन घेतला आणि मान्यवर जायला निघाले होते म्हणून त्यांचं शाल श्रीफळ देऊन सगळ्यांचा सत्कार करून घेतला. आणि जाता जाता त्यांच्याशी अगदी छान गोड भेट झाली आणि त्यांचं सैन्यातलं कार्य आणि अनुभव ऐकून खरंच खूप छान आणि त्यांच्याबद्दल अजूनच अभिमान वाटत होता. असा काही आमचा स्वातंत्र्य दिनाचा दिवस पार पडला. आज आपला स्वातंत्र्य दिन आहे, पण सैनिकांबद्दल ऋण व्यक्त करण्याचाही दिवस आहे असं मला वाटतं. चला, आजच्यासाठी इतकंच. पुढच्या व्हिडिओसाठी लाईक आणि फॉलो करा. बाय.